नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. मित्रांनो, काय सविस्तर बातमी जाणून घेऊया. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी मंत्री दिलीप मोहिते पाटील आणि भाजपच्या ध्येय धोरणावर नाराजी व्यक्त करत टीका केली. यश मिळालं तर ते दिलीप मोहिते पाटलांचं आणि अपयश आलं तर ते देशमुखांचं, असेही त्यांनी सांगितले. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तुरुंगात जावं लागलं आहे. माझ्यावर 2-3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आणि त्यावेळी यश आलं तर ते माझ्यामुळे आलं आणि अपयश आलं तर ते त्यांचं अपयशाचं खापर आमच्यावर फोडायचं, याच कारणामुळे आज राजीनामा दिल्याची त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. आढळराव पाटलांच्या उमेदवारीला याआधी राष्ट्रवादी अजितदादांच्या नेत्यांनी प्रखर विरोध केला होता. मात्र अजितदादांनी नेत्यांची समजूत काढल्यानंतर आता ते निवडणुकीसाठी प्रचाराला लागले आहेत. यातच आता अजितदादाच्या कार्यकर्त्यामुळे भाजपचे नेते राजीनामा देत असल्याचे दिसून येत आहेत. मित्रांनो, या संदर्भात आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.